कसलीही पूर्वतयारी न करता फक्त 5 मिनिटात झटपट असे रवा आप्यांचा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही डाळ तांदळाचे आप्पे बनवणं विसराल, चवीला इतके भारी लागतात। तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे, सोबतच अर्धी वाटी दही घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालून झालं की याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 5 मिनिटानंतर रवा छान भिजला गेला। नंतर यामध्ये काही बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तिथे मी थोडासा बारीक चिरून कांदा घेतला, नंतर टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची, सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं बॅटर तयार करून घ्यायचंय। आप्पे पात्र थोडंसं गरम झालं की यावरती थोडं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि चमच्याने आपल्याला यामध्ये बॅटर टाकायचंय। आता गॅस मध्यम ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटांसाठी कुरकुरीत होईपर्यंत आप्पे छान शिजवून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर आप्पे असे उलटून घ्यायचेत आणि दुसऱ्याही साईडने 1 ते 2 मिनिटं होऊ द्यायचे। झटपट असे आप्पे बनवून इथे तयार झाले। आप्प्यांना नारळाच्या चटणी सोबत जरी खाल्ले त्याची खाण्याची मजाच वेगळी असते। आवडले असतील तर एक लाईक नक्की करा।